किती मुलं बाळ मला माईक अजून घे जवळ पानमळी इथं होतं बालाजी 12-15 फूट होतं आज पाणी खाली गेलं तर अजून पाणी आता पाणी उतरलेलं असताना पंचनामे पुढे जाऊन तर त्याच्यामध्ये आम्ही हे पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल ते करू. त्यांच्या घरांचंही असं दुसरं झालंय पाण्यात पार गेले ते दिसतेच ना डोळ्याला ते काय पुढे सांगायला गरज नाही. त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही म्हशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरडून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी देऊ असं ते सगळं करू. नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही सगळेच आता आमदार आम्ही सगळेच आलेलो आहे. आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला उभं करू. तुमचं काय तुमचं ह्याच्या पण ते सगळंच गेलंय. अरे बाप काय पुढे पुढे थोडस नाही कापणी करूया. आता ऊस बीस म्हणजे बरा आहे का पाणी कमी झालंय पूर्ण पाण्यात अजून पाणी बरं. तुमचं 8 साली ऊस होता का सुरू होता पाणी लागलं कुठलं 65 पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे पाण्यात ज्याच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं अरे इकडेच अधिकारी करणार ना. थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली आहे त्यांना बाजूला काढणं पाण्याने गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय आणि ते झालं अडकलेली सांगितलं शेतामध्ये सोयीचं झालं की लगेच पंचनामे आता जिथं जाता येईल ते पंचनामे आपण सुरू केले. काही काही ठिकाणी त्यावेळेस सांगितलं काल निर्णय सरपंच असं करायचं नाही आपल्याला उडीद सरपंच जास्त निघली का भागात काय लोक निघली का वरची मका बंगल्यावरची निघली का वरच 4-5 निघाले 5-6 पिकाच्या बद्दल सांगितलं ना. सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे. इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे. त्या पद्धतीनं आपण करू. आम्ही तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. ओके.